उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे। 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील MK कंपाऊंडमधील 18 इमारतींचाही पाडकामांचाही समावेश आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे। त्यासाठी 9 प्रभाग समिती क्षेत्रामध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नियुक्ती केली आहे। प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदलेला आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात येत आहे। त्याचबरोबर अनधिकृत बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामही तोडण्यात येत आहे। या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली। महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, RCC इमारतीचे बांधकाम, अनधिकृत बंगले, नाल्यालगतचे बांधकाम, आरक्षित भूखंडावरील गोडाऊनचे बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे। हरित क्षेत्रातील बांधकामांचा शोध घेऊन त्यावरही कारवाई सुरू आहे। तसेच खाडी किनारा, अनधिकृत भरणी यावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली। दरम्यान शीळ येथील MK कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 21 इमारतींच्या निष्कसनाची कारवाई सुरू आहे। त्यापैकी 18 इमारती पाडण्यात आल्या आहेत। उर्वरित इमारतींच्या निष्कसनाची कारवाई सुरू आहे। परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई याचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत। अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त, परिमंडळ, सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अतिक्रमण आणि बांधकाम विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे। पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे। ठाण्यातील चरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या कायम व सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणे, 11 मार्च 2025चा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा। GNC अजेंडामध्ये सादर केलेले MTNL कर्मचारी व अधिकारी यांचे दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी JNC मीटिंग ताबडतोब निश्चित करा। थर्ड PRC वेज रिव्हिजन ताबडतोब लागू करा। 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या MTNL कर्मचारी तसेच अधिकारी यांना ताबडतोब लागू करा। या व अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी कामगार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र सुर्वे, DR सावंत, मधुकर घाडी, शैलेश नाईक, जयदीप साटम आदींसह कामगार संघाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते। आंदोलन करावं का लागलं हा पहिला प्रश्न आहे। गेले कित्येक वर्ष MTNL झाल्यापासून आम्ही आंदोलनच करतो। त्याचे कारण असं की गव्हर्नमेंटची जी नीती आहे ती नीती कामगार विरोधी आहे। कामगार म्हणजे असं करतायत की त्यांना कसं कामगारांचं खच्चीकरण होईल असं त्यांचं चाललेलं आहे। एका बाजूला कामगारांचे वेगवेगळे कायदे आणतायत, त्यांच्या विरोधातले दुसऱ्या बाजूला कामगार कसा खड्ड्यात आणि
आताची जी स्थिती आहे, आता एमटेलची परिस्थिती एक नाजूक स्थितीत आलेली आहे. पूर्वी एमटेल हे नवरत्न होतं, आमचं नवरत्न स्टेटस मधली एक एमटेल ही कंपनी होती. आज तिची कंपनी अशी, कंपनी स्थिती अशी झालेली आहे की आम्हाला पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही शंका आहे. याला कारण निव्वळ गव्हर्नमेंटचे धोरणं, चुकीची धोरणं. त्यांनी फक्त विरोधी ऑपरेटर्स आहेत त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला, पण आपलं स्वतःचं अपत्य आहे BSNL एमटेल हे कसं खड्ड्यात जाईल हे त्यांची नीती आहे. त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे एमटेनला पुढच्या वेळी पगार, कारण आमचं जे काय आमचे इन्कम आहे, आजचं इन्कम फक्त आम्हाला आमचे जे आम्ही भाड्याने जे दिलेले आहेत, आमच्या बिल्डिंग मध्ये दुसरे जे आस्थापन आहेत त्यांना भाड्याने दिलेले आहेत, त्या भाड्यातून आमचं आताच म्हणजे बिल्डिंगचं रेंट, मेंटेनन्स चार्जेस, वॉटर चार्जेस जे काय असेल तो आम्ही सॅलरी आज आम्ही ह्या भाड्यातून देतोय. पण रेंट येतो किती? 1100 कोटी. आणि आमचा जो खर्च आहे तो 1600 कोटीचा खर्च आहे. मग 500 कोटी डेफिसिट आहे ना, मग तो भरून कोण काढणार? तर त्यालाही कोणी आम्हाला जबाबदारी म्हणजे कोणी घ्यायला तयार नाहीये. गव्हर्नमेंटचं एक धोरण आहे, तुम्ही कमवत तुम्ही खर्च करा, पण ते शक्य होत नाही. ज्या वेळेला नवरत्न स्टेटस होतं तर करोड रुपयाचा प्रॉफिट होता, तुम्ही गव्हर्नमेंटवर घेतला, लुटली अक्षरशः एमटेनला गव्हर्नमेंटनी. आणि आता एमटेलची परिस्थिती खराब आली तेव्हा त्यांनी हात वर केलेले आहेत. त्याच्यावर दुसऱ्या बाजूला तुम्ही BSNL आणि एमटेल एका वेळेला प्रायव्हेट झाले, म्हणजे कॉर्पोरेशन झाले, त्यांना तुम्ही वेगळा नाही देताय. मग एमटेलला सावत्र बांधण्याची भावना का देता तुम्ही? पण साहेब तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस आता BSNL ला कन्वर्ट झाले. येस, आता एमटेलचं अस्तित्व संपत आलेलं आहे. मग तुम्ही आता आंदोलन कसं काय? त्याच्यासाठी ना आमच्या आता काय झालं की आमची लँडलाईन, GSM, मोबाईल वगैरे ह्याचं जे काय भाडं येतं म्हणजे याच्या संदर्भात ते सगळं BSNL जातं त्यांच्याकडे. आमच्याकडे म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे फक्त रेंटच्या स्वरूपात आमचं इन्कम आहे, पण आमच्या कर्मचाऱ्यांचं का, आमचं काय, आमचं काय भविष्य, आमचं भविष्याविषयी काही कोण बोलायला तयार नाहीये. कालच आमची हे डायरेक्टर HR बरोबर कॉन्फरन्स मध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये. दिल्लीवरून ते बोलतो, आम्ही मुंबईतून चाललो होतो. तर त्या बैठकीत त्यांनी सरळ सगळ्यांचे जे काही डिमांड होते ते सगळे धुडकवले. एका बाजूला तरी सुरुवातीला गेल्या टायमाला आमची बैठक झाली त्यावेळेला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्हली काहीतरी हे करतोय, बघू आपण करू, सर्वाय करू. आणि आता तर त्यांनी तेही करायचं मान्य नाही केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अंमली पदार्थ MD तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला. तसेच नेपाळ येथे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ओम गुप्ता उर्फ मोनू, भीमा यादव आणि अमरकुमार कोहली असे उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कासारवडवली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी 11 ग्रॅम MD विकणाऱ्या विशाल सिंग आणि मल्लेश येवला या 2 जणांना 1 जून 2025 ला अटक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हा शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती. तपासादरम्यान येथे MD अंमली पदार्थ बनवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा मारून 18,54,00,000 रुपये किमतीचा रसायने आणि यंत्रणा जप्त केली. परंतु ड्रग तयार करणारे 3 आरोपी ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली हे तिघे उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा 30,99,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार शिंदे, कारले, निकम, रावते, पालांडे, पाटील, जाधव, महिला पोलीस हवालदार, महाले, पोलीस नाईक, ठाणेकर, गार्डे, वंडगर, पोलीस शिपाई शेडगे, शिकारे आणि यादव यांच्या पथकाने केली. गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडवलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम MD जप्त केला होता. त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला. सदरच्या गुन्ह्यामध्ये MD हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं. उत्तराखंड पिथौरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण MD बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी MD बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं. तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला. त्या कारखान्यामध्ये जे MD बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं. त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशा 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2 विशाल सिंग आणि मल्लेश येवला हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.